नमस्कार, मराठा क्रांती चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। करवीर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माननीय PN पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा क्रांती चॅनल व सर्व प्रेक्षक वर्ग तसेच सर्व स्टाफ यांच्याकडून कोटी कोटी शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया प्रक्षेपित करत आहोत। सन्मान्य सदस्य PN पाटील। अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असताना बऱ्याच सदस्यांनी गेले 3 दिवस सगळी माहिती या ठिकाणी कुठल्या पद्धतीने दिलं पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितल्या। मराठ्यांचे 57 मोर्चे झाले, जगामध्ये तिची नोंद झाली। मोर्चा काढत असताना कुठलीही पाण्याची बाटली कागद रस्त्यावर पडला नाही अशी परिस्थिती त्या झाली। एवढे शांतपणाने मोर्चे काढले आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने उद्रेक व्हावा याचं कारण काय, ह्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी बघण्याची गरज आहे। मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांची भूमिका आहे। या सभागृहातल्या 288 मुख्यमंत्री साहेबांच्या पासून सगळ्या मंत्रिमंडळाने सगळ्या 288 आमदारांचा पाठिंबा आहे। मग याच्या पाठिंबा काय अडचण आहे आपल्या याच्यामध्ये? आणि मराठा आता इतके शांत मोर्चे काढल्यानंतर मोर्चामध्ये भाषण कुणी केलं नाही। लहान मुलं 10 वर्षाच्या आतली मुलं मुली त्या ठिकाणी भाषण करत होती आणि आज त्या मोर्चाला वेगळं वळण लागलं। जरांगे पाटील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन सभा घ्यायला लागलेत आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य तरुणांचा, त्याला मराठी माणसांचा सगळ्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी मिळालाय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक वेशीवरती बोर्ड लावले, त्या ठिकाणी जरांगे पाटलांचा फोटो आणि त्या ठिकाणी गावामध्ये राजकीय नेत्यांना याला बंदी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पोस्टर लावलं की आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नाही। याचं कारण काय आहे महत्वाचं की जरांगे पाटलांची जे केलेलं आंदोलन असेल, त्यांनी उपोषण केलं असेल किंवा सर्वसामान्य माणसाची अडचण झाल्या मराठी समाजाची। अनेक ठिकाणी मुलांचे अभ्यास करत असताना त्यांचे मार्क 90%च्या पुढे पडले तरी त्यांना चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही। त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं पण ह्यांना मिळत नाही, ही परिस्थिती आहे। अनेक मुलांना BCom झालेली मुलं आज त्या ठिकाणी। नमस्कार, मी परशुराम पाटील नेजदार। माननीय PN पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडून, तसेच गावातील ग्रामस्थ, तसेच ग्रामपंचायत चिंचवडे व सर्व कर्मचारी स्टाफ यांच्याकडून शुभेच्छा। आमदार PN पाटील साहेब यांना उदंड आयुष्य लाभो ही अंबाबाई चरणी प्रार्थना। तसेच मराठा क्रांती चॅनल सोशल मीडियाने आम्हाला 2 मिनिटे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत व धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त। दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्याचे सेवाभावी आमदार श्री PN पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो ही गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। विद्यमान सरपंच शिवाजी दिनकर कांबळे, राहणार बामटे, तालुका करवीर। सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व हे वर्ष आपणा सुखाची समृद्धीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आमचे नेते PN पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। है जग में कभी संकट मोचन नाम। व्हिडिओ खाली सबस्क्राइब शब्द क्लिक करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। हा व्हिडिओ WhatsApp ग्रुपवर सेंड करा।